अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395व्या जयंतीनिमित्त शिवोत्सव सोहळा संपन्न होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संभाजीनगरच्या वतीने सदरील सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। आणि टिपिकल कार्यक्रमापेक्षा वेगळं काहीतरी करावं या हेतून नुसता उत्सव नाही तर याच्यातून काही विचार, काही प्रेरणा हे सुद्धा देण्याचा प्रयत्न शिवसेना करत असते। याच मालिकेत यावर्षी 16, 17, 18 कारण शिवजयंतीच्या दिवशी काही कार्यक्रम नाही ठेवलेला, कारण मिरवणुका असतात। 16ला आम्ही शिवकालीन आणि ऐतिहासिक शस्त्रांचं प्रदर्शन क्रांती चौकात करतोय। जे सगळे शिवकालीन शस्त्र आहेत, ऐतिहासिक शस्त्र आहेत, जे आताच्या पिढीला याची माहिती नाही, त्याची प्रदर्शनी आम्ही ठेवलेली आहे। त्याचप्रमाणे मराठा साम्राज्याच्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे साहसी खेळ खेळले जायचे त्याचं प्रदर्शन सुद्धा 17 तारखेला संध्याकाळी आपण करतोय। आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी पांडुरंग बलकवडे यांचं व्याख्यान, मला वाटतं पांडुरंग बलकवडे यांचं नाव ज्यांना शिवाजी महाराज माहिती आहे त्यांना पांडुरंग बलकवडे सुद्धा माहिती आहेत। शिवरायांची अष्टक्रांती या विषयावर व्याख्यान आयोजित केलंय। 17 तारखेला दुपारी महिलांसाठी पाळणे गीत, जे पाळणा हे म्हणण्याचं जरा ही परंपरा थोडी खंडित होऊ पाहते आणि म्हणून ती परंपरा चालू राहावी या हेतून शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं पाळणे गीताची स्पर्धा 17 तारखेला दुपारी 4 ते 6 या वेळेत क्रांती चौकात होणार आहे। थोडक्यात अशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम शिवसेना संभाजीनगर शाखेच्या वतीनं राबवले जात असताना